114 आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना विनम्र अभिवादन। त्यासोबतच आदिवासी गोंडगोवारी जमात संपूर्ण ज्येष्ठ नागरिक, माझ्या माता बहिणी आणि माझा विद्यार्थी मित्रपरिवार, त्यासोबतच समाजामध्ये तळमळीचे संपूर्ण अभ्यासू कार्यकर्ते यांना जय सेवा। आज 20 ऑक्टोबर आमरण उपोषणाचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मी पहिल्यांदाच आपल्यासमोर येत आहे आणि येण्याची मुख्य भूमिका म्हणजे भरपूरशा लोकांचे मला कॉल आले आणि आमरण उपोषण तुम्ही मागे घेतलं ते कोणत्या कारणास्तव घेतलं यावर तुम्ही काही माहिती दिली नाही किंवा कोणतेही चर्चासुद्धा झाली नाही। कशा पद्धतीनं आमरण उपोषण झालं, मागे घेतलं गेलं, त्या संदर्भातसुद्धा भरपूरसे कॉल आले आणि त्यासोबतच आता जे वारंवार जो बहिष्कारावर सर्वानुमते निर्णय झाला, त्या बहिष्काराला कुठेतरी डावलण्याचं काम आपलेच काही बांधव करत आहे। तर आदिवासी गोंडगोवारी जमातीने जो निर्णय घेतलेला आहे, मुख्यतः हा निर्णय जमात बांधवांचा आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या बहुतांश लोकांनी जेव्हा आमरण उपोषण सुरू झालं त्यावेळेसच ठामपणे सांगितलं होतं की येणाऱ्या निवडणुकीला जर आदिवासी गोंडगोवारी जमातीला न्याय जर सत्ताधारी पक्षांनी दिला नाही तर येणाऱ्या निवडणुकीला बहिष्कार राहील आणि तोच निर्णय आमचासुद्धा होता। म्हणून त्या अनुषंगाने ज्याही ऑनलाईन मिटिंगा तत्पूर्वी झाल्या होत्या 21 सप्टेंबरच्या आमरण उपोषण सुरू व्हायच्या अगोदरपासून, तेव्हापासूनच आम्ही सुद्धा वारंवार त्याला शिक्कामोर्तब करण्याचं काम आम्ही केलं आणि बहुतांश मीटिंगमध्ये एकतर्फी निर्णय तो बहिष्कारावर झाला। बहिष्काराचा निर्णय हा अटळ आणि न हटणारा आहे। त्याला आम्ही 3 उपोषणकर्ते आणि आदिवासी कृती समितीसुद्धा हटवू शकणार नाही, कारण की तो निर्णय जो झालेला आहे तो निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की सत्ताधारी जो शासन आहे त्या शासनानं वारंवार डावलण्याचं काम आम्हाला केलेलं आहे आणि आमचा आवाज कुठेतरी राज्यपालापर्यंत जावा, निवडणूक विभागाच्या माध्यमातून प्रधानमंत्री साहेबांपर्यंत जावा आणि राष्ट्रपती मॅडमपर्यंतसुद्धा जावा आणि या लोकांनी आमची दखल घेऊन आम्हाला कुठेतरी न्याय देण्याचं काम करावं, यासाठी 100% बहिष्कार असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून जे काही आमचे बांधव आहे जे 100% बहिष्कारावर कुठेतरी आपली बाजू लपून बसलेले आहेत, त्यांनासुद्धा माझं आणि आमच्या आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांचं विनंती आहे की आपण या सगळ्या सिस्टमला डावलू नये। हा जमातीचा निर्णय आहे, जमातीने घेतलेला निर्णय आहे आणि बहिष्कार हा होणारच, 100% बहिष्कार हा होणारच। जोही या गोष्टीला डावलण्याचा प्रयत्न करेल त्याला सर्वस्व जिम्मेदार तो स्वतः राहील। कारण की आदिवासी गोंडगोवारी जमात आता ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहे। शासन असो, विरोधी पक्षनेते असो की सत्ताधारी असो की आपल्या जमातीचे कोणी राजकीय लोक असो, यांना धडा शिकवण्याचं काम आदिवासी गोंडगोवारी जमात बांधव करणार आहे। त्यासोबतच आमरण उपोषण जे 21 तारखेपासून सुरू झालं होतं आणि 3 तारखेला जे पर्यंत जे चाललं आहे, गेल्या 13 दिवसाचं आमरण उपोषण चाललं आहे। त्याच्या अगोदर 17 दिवसाचं आमरण उपोषण चाललं होतं। त्यामध्ये सुद्धा आम्ही आमचे शिष्टमंडळामध्ये 10 लोक जे आमच्या 3ही जे आम्ही उपोषण करते होतो यांच्या सहीनुसार आम्ही त्यांना दिल्या गेले होतं। त्याच अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आम्ही आमचे ज्या आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती आहे याला कुठेतरी आम्हाला थोडंसं डावललं जात होतं, कुठेतरी आम्हाला विश्वासात घेत नाही आहे। या अनुषंगाने आम्ही
27 तारखेच्या भव्य मोर्चा झाल्यानंतर आम्ही अतिरिक्त 5 संघटनेचे, त्यामध्ये अजून 5 जे शिष्टमंडळामध्ये जोडण्याचं काम केलं, ज्याच्यामध्ये सेवा मंडळाचे मंगेश सहारे सर आहे तुमसरचे, त्यासोबतच भुवनेश्वर ठाकरे साहेब आहे जे संस्कृती मंडळाचे आहे, त्यासोबतच एम्प्लॉईज संघाचे दर्डे साहेब आहे, त्यासोबतच भास्कर राऊत वर्धेचे आहे आणि नंदूभाऊ सहारे यांच्या संघटनेच्या सरलाताई चचाने, अशा 5 लोकांना शिष्टमंडळात जोडण्याचं काम आम्ही 29 तारखेच्या जो मीटिंग घेण्यात आली होती सर्व संघटनेच्या वतीने, ते सर्व संघटनेची मीटिंग जे घेण्यात आली होती, विशेषतः सहारे साहेब यांना मेसेज करून त्यांचा ओके आल्यानंतरच आम्ही त्या मीटिंगचं आयोजन केलं होतं. आणि वारंवार कुठंतरी आम्ही जेव्हा विचारायचो की इतर संघटनेचे पदाधिकारी दिसत नाही, इतर संघटनेचे लोक दिसत नाही, तर त्यावर आम्हाला उत्तर मिळायचं की आम्ही मेसेज करतो तो येत नाही, तर त्याला आम्ही काय करू शकतो. त्यावर आमदार निवास या ठिकाणी जेव्हा मी चर्चा वारंवार करत होतो त्यावेळेस पितृजी नागोसे यांच्याकडे जे बुक होतं त्यांच्याकडे सगळे कॉल नंबर्स होते, जे यवतमाळला मीटिंग झाली होती त्या मीटिंगची ठराव कॉपी त्यांच्याजवळ होती, त्यांना मागितली आणि त्याची फोटोकॉपीवर जे नंबर्स होते त्याला धरूनच आम्ही 29 तारखेला मीटिंगचं आयोजन त्या संपूर्ण नंबरवर कॉल करून बोलावण्यात आलं होतं आणि प्रत्येकाने आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी झाल्या पण त्या अनपेक्षित गोष्टी होत्या, त्याबद्दल जे काही लोक असतील त्यांना नाराजगी असेल त्याबाबत, त्यासाठी मी माफी मागतोय. पण ते मीटिंग होणं अत्यंत गरजेचं होतं. त्या मीटिंगमध्ये 3 निर्णय झाले होते, ज्याच्यामध्ये शिष्टमंडळाची मुख्य धुरा रामदासजी नेवारे सांभाळतील आणि त्याच्यामध्ये शिष्टमंडळामध्ये 5 प्रतिनिधी अजून 5 शिष्टमंडळातले अजून सदस्य जोडले जातील, ज्याच्यामध्ये मंगेश सहारे, भुवनेश्वर ठाकरे, दर्डे साहेब, भास्कर राऊत आणि सरलाताई चचाने असे 5 लोक जे आहे ते त्याच्यामध्ये जोडले गेले होते. आणि तिसरा निर्णय जो झाला होता त्याच्यामध्ये आम्ही 3ही उपोषणकर्त्यांनी आपल्या मतामध्ये स्पष्ट आणि क्लिअर केलं होतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आचारसंहिता लागायच्या अगोदर शासनाने आम्हाला न्याय नाही दिला तर येणाऱ्या निवडणुकीला जाहीर बहिष्कारसुद्धा राहणार आहे. तर हा निर्णय जो झाला होता हा सर्व संमतीने झाला होता, सर्व संघटनेला घेऊन झाला होता आणि त्यासोबतच ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला होता. आणि त्या व्यतिरिक्त 13 तारखेला आमदार निवासमध्ये जे सेकंड मीटिंग ठेवण्यात आली होती त्या मीटिंगमध्ये सुद्धा सर्वानुमते शपथ घेऊन आमरण उपोषणामध्ये मी स्वतः किशोर चौधरी आणि सचिन चचाने त्या मीटिंगला उपस्थित होतो. त्या मीटिंगमध्ये आम्ही परत शपथ घेऊन बहिष्काराला एकतर्फा समर्थन देऊन येणाऱ्या निवडणुकीला जाहीरपणे बहिष्कार राहील या पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला होता. आता याच्यामध्ये काही लोक जे आहे राजकारण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्या लोकांना सांगणं आहे की आदिवासी गोंडगोवारी जमातीने घेतलेल्या निर्णयामध्ये कोणताही दुजोरापणा करू नये, अन्यथा जो समाज बांधव आहे तो तुम्हाला ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहे. जर कदाचित आपलेच भाऊ आपल्या विरोधामध्ये जर वेगळ्या पद्धतीचं राजकारण करत असेल तर त्याला जमात बांधव धडा शिकवण्याचं काम करू शकतात. मी जमात बांधवांना सुद्धा विनंती करतो की अशा जे समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असेल त्या लोकांना साईडला करा, त्यांना 1 वेळा 2 वेळा समजून सांगा. तिसऱ्यांदा जर ऐकत नसेल तर मग त्याला त्याच्या घरचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे. आज बहिष्काराचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो गाजत आहे त्याला संपूर्ण जमात बांधवांचा मोठा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि या आत्मविश्वासाला कोणी तिढा करण्याचं किंवा भेग पाडण्याचं जर काम करत असेल तर त्याला आम्ही ऐकून घेणार नाही. जर कदाचित आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ जर आली तर आम्ही स्वतः गावगाव फिरू आणि बहिष्काराच्या संदर्भात आम्ही संपूर्ण गाव पिंजून काढण्यासाठी 3ही लोक तयार आहोत. त्यामुळे
या 23ही संघटनेच्या जे कृती समिती आहे यांनासुद्धा विनंती करते की मोठ्या प्रमाणात पॉम्पलेट आणि बॅनर छापून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर बहिष्काराचा मुद्दा जो आहे तो गाजवावा. कुठेतरी आपण कमी पडू नये. बहिष्कार हा होणं अत्यंत गरजेचं आहे. बहिष्काराचं आपला आवाज राज्यपाल, राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जे काही लोक आमच्यावर बोटं उचलत असतील त्या लोकांनासुद्धा सांगणं आहे की आमच्यावर खुशाल बोटं उचलवा, तुम्ही उचला, पण या